एका मावळ्याने स्वतःचा जीव देऊन इतिहास बदलला. पण तो कोण होता? पन्हाळगड पूर्णपणे वेढला गेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. बाहेर पडणं म्हणजे सरळ मृत्यू, महाराज योजना सांगत होते. पण कोणालाच पुढे येण्याची हिंमत होत नव्हती. आणि अचानक, मी तयार आहे, माझा जीव जाईल, पण तुम्ही वाचलात पाहिजे. महाराजांनी त्याचा हात पकडला. नको शिवा, मी माझ्या माणसाला मृत्यूकडे पाठवू शकत नाही. पण शिवा काशीत ठाम होता. महाराज, हा जीव तुमच्यासाठीच आहे. आज जर मी मरण पावलो तर तो स्वराज्यासाठी असेल. महाराजांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांनी मान्य केलं. शिवा काशीदला महाराजांसारखं तयार केलं गेलं. वेश, चाल, आवाज सगळं तसंच. पण आरशात बघताना त्याला माहित होतं, हा माझा शेवटचा दिवस आहे. गडावर अंधार पसरला आणि खरे छत्रपती शिवाजी महाराज शांतपणे बाहेर पडले, प्रत्येक पाऊल जीवावर बेतलेलं. आणि दुसरीकडे शिवा काशीद शिवाजी बनून पुढे जात होता. शत्रूचं लक्ष पूर्णपणे त्याच्यावर गेलं आणि अचानक शत्रूंनी त्याला वेढलं. शिवाजी महाराज सापडले. पण काही वेळातच त्यांना कळलं, हा खरा शिवाजी नाही. तेव्हा त्यांना समजलं की ते फसले आहेत. शिवा काशीद हसत हसत मृत्यूला सामोरा गेला, कारण त्याला माहित होतं महाराज आता सुरक्षित आहेत. आणि त्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचले. एक साधा माणूस आज इतिहासात अमर झाला, कारण त्याने स्वतःचा जीव स्वराज्यासाठी दिला. खरा हिरो कोण, राजा की तो मावळा? कमेंट करा आणि अशा गोष्टींसाठी सबस्क्राईब करा.